मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा असा भरला जातोय अर्ज। चला तर भगिनींनो, जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा ते। बघा, प्रथम या योजनेसाठी असणारा अधिकृत अर्जच आपल्याला भरायचा आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवं। अर्ज भरण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे। हा अर्ज आपल्या गावातील अंगणवाडी सेविका किंवा तिच्या मदतनीसाकडे प्रथम अर्ज सादर करायचा। त्यानंतर सुरू होतं अंगणवाडी सेविकेचं काम। मोबाईलवर नारी शक्ती दूत हा ऍप उघडला जातो। त्यामध्ये बँक अकाउंटला जोडलेलं आपलं जे आधार कार्ड आहे, त्या आधार कार्ड वरूनच आपलं नाव असेल, आपला पत्ता असेल, आपली जन्मतारीख असेल, सर्व माहिती अपलोड केली जाते। तसेच तुमची सर्व कागदपत्र फोटो सहित या ऍप वर अपलोड केली जातात। हो, पण या काळामध्ये इतर भगिनींनी थोडं शांत बसायला हवं ना। प्रत्येक भगिनीचा अर्ज भरला जाणार आहे बरं का, म्हणून थोडं शांत बसा। आता तुमची माहिती भरली तर तुमचा फोटोही काढावा लागणारच ना। हे बघा मैत्रिणींनो, ऑनलाईन नसेल तर ऑफलाईन आता पासपोर्ट वरून फोटो घेतला जातो, पण ऑनलाईन आहे तर आता आपण फोटो काढूया। चला तर, आता या ताईंचा फोटो काढून झालाय। बघितलत ना, अगदी एवढं सोपं काम आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्याचं। एक 5 ते 10 मिनिट शांततेनं दिले की 1,500 रुपये महिना आणि वर्षाला 18,000 रुपये आपल्या खात्यात जमा झाले म्हणून समजा। तर मैत्रिणींनो, त्वरा करा। तशी शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे। मात्र तत्पूर्वीच या योजनेचे आपण लाभार्थी होऊया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूया। चला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड।